नारायण मानकरांमुळे ठाकूरांना पुन्हा राजकीय धोका। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन। वसई विधानसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूरांचे राजकीय वतनदार नारायण मानकर यांच्या अहंकारी आणि हेकेखोर कारभारामुळेच हितेंद्र ठाकूरांचा पराभव झाला। या पराभवानंतर हितेंद्र ठाकूरांनी चिंतन करून स्वतःमध्ये मोठे बदल घडवले। क्षितिज ठाकूर यांच्या कार्यपद्धतीत आणि वर्तवणुकीत शिवाय एकूण भूमिकेतही बदल घडवला। खुद्द हितेंद्र ठाकूरांनी स्वतःमध्ये बदल घडवला आणि महानगरपालिका जिंकण्याची तयारी सुरू केली। परंतु हितेंद्र ठाकूरांचे राजकीय वतनदार म्हणून ख्याती असलेले नारायण मानकर आपला अहंकार, हेकेखोरपणा, मीपणा बाजूला करू शकलेले नाहीत। त्यामुळे पुन्हा एकदा नारायण मानकरांमुळे हितेंद्र ठाकूरांना राजकीय धोका निर्माण झाला आहे। 8 महिन्यांनंतर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे। या निवडणुकीतही नारायण मानकर यांच्या अहंकारी, हेकेखोर आणि मनमानी कारभारामुळेच हितेंद्र ठाकूरांना मोठा राजकीय फटका बसेल असे संकेत मिळत आहेत। नारायण मानकर हे बिल्डर कुणाल शाह आणि इतर बिल्डरांना पुढे करून रिडेव्हलपमेंटच्या धंद्यात पडद्यामागून सूत्रसंचालन करीत आहेत। सोसायटीचे चेअरमॅन, सेक्रेटरी, बिल्डर, निबंधक, महानगरपालिकेचे अधिकारी, विशेषतः वायस रेड्डी अशा सर्वांना एकत्र करून नारायण मानकर दबाव तंत्राचे संचलन करीत आहेत। नारायण मानकरांच्या बिल्डरला लोकांनी होकार द्यावा आणि सदनिका धारकांनी घर सोडून जावं, याकरिता गरीब सदनिका धारक कुटुंबांचा छळ केला जात आहे। खोटी कागदपत्र बनवली जात आहेत। सदनिका धारकांनी सोसायटीत राहू नये म्हणून त्यांची इमारत C1 मध्ये समाविष्ट केली जात आहे। जबरदस्तीने अर्ध्या इमारतीची तोडफोड केली जात आहे। उर्वरित सदनिका धारकांचं पाणी बंद करण्याची धमकी दिली जात आहे। तसेच कचरा उचलणे बंद केले जात आहे। अशा प्रकारे बिल्डरच्या फायद्यासाठी पडद्यामागून नारायण मानकर यांच्या नेतृत्वाखाली गरीब सदनिका धारकांचा छळ केला जात आहे। अशी अनेक प्रकरणं आता वसई पश्चिम परिसरातील नवघर माणिकपूर क्षेत्रात उघडकीस येत आहेत। अहंकारामुळे आणि अतिफाजील अतिरेकामुळे झालेला पराभव हितेंद्र ठाकूरांनी पचवला आणि त्याचं चिंतन करून स्वतःमध्ये व स्वतःच्या मुलामध्ये बदल घडवले। परंतु हितेंद्र ठाकूर त्यांचे राजकीय वतनदार नारायण मानकर यांच्यावर नियंत्रण ठेवू शकलेले नाहीत। नारायण मानकर स्वतः उघडपणे बिल्डर म्हणून पुढे येत नाहीत। कुणाल शाह सारखे बिल्डर नारायण मानकर पुढे करतात आणि स्वतः महानगरपालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गणित जुळवण्याचं काम करतात। असा धक्कादायक तपशील आता उघड झालेला आहे। दीपांजली, पुष्पांजली, दिवाण अँड सन्स एच कॉलनीच्या प्रकरणाचा तपशील परस्पर हितेंद्र ठाकूरांनी समजून घेतला तर त्यांचे वतनदार महानगरपालिकेत काय करतात आणि पुनर्विकास प्रकल्पात सदनिका धारकांचा कसा छळ होतोय याबाबतचा धक्कादायक तपशील उघड होईल। नवघर माणिकपूर परिसरात पुनर्विकास प्रकल्पासाठी इमारती ताब्यात घेण्यासाठी सदनिका धारकांचा जो छळ होतो त्यामागे नारायण मानकर यांचा पडद्यामागून सहभाग आहे असं चित्र आता राजकीय आणि सामाजिक पटलावर स्पष्ट होत आहे। वायस रेड्डी आणि महानगरपालिकेतील काही अधिकारी तसेच कर्मचारी केवळ नारायण मानकर यांच्या दबाव तंत्राला बळी पडून कायद्याच्या विरोधात काम करीत आहेत। नारायण मानकर हे कायम पडद्यामागे राहून धंद्याचे लाभार्थी राहिलेले आहेत। हीच नारायण मानकर यांची यापूर्वीपासूनची कार्यपद्धती आहे। कुणाल शाह आणि नारायण मानकर यांचे व्यावसायिक संबंध आहेत, ही बाब सर्वश्रुत आहे। अवघ्या 8 महिन्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे। नारायण मानकर यांच्या विरोधात पडलेली ठिणगी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात राजकीय वणव्यात रूपांतरित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। त्या वणव्यात हितेंद्र ठाकूरांच्या राजकीय प्रतिष्ठेची राख होऊ शकते अशी शक्यता राजकीय पटलावर व्यक्त होत आहे। यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।